वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. कीर्तनातलं पहिलं वाक्य. कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असा संप्रदाय की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेष जी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानाहीपेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्याले एका ठाया ते जान धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत जा. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही. फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा. पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर खाली दूध आहे. राग बाजूला कर आत विस्तव आहे. ढग बाजूला कर वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे. साधना कर. पुन्हा उलट फिरा. पुन्हा उलट फिरा. लाकडा दागणे आहे घर्षण कर. दुधात लोणी आहे क्रिया कर. उसात साखर आहे प्रक्रिया कर. हृदयात देव आहे साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एका आईना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे. गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे. पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे. माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना ऊत आला पैशाला. लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा. सोमवार नाही एकादशी. सोमवार नाही एकादश नाही मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल घडणार असते. हो त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्याबरोबर.
हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान, देव. ज्ञानच देव. ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पास आहे दान पाठ नाही. फक्त जन्माला हाला पोरं पैदा केले, नातू झाले, ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बाप जिंकली, स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला, तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुण ठाईकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर म्हणून हात गेला, जाग्या मेला, तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला. याशेत मारणार महाराज. हो, एकदा नीती घासळली ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जातं ते. आता एक वाक्य सांग का, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोटेधीश, एकालाही घरच्या नाही. नाही नाही, सगळे सगळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल. पुढे पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा प्याताना म्हणणार, जी शिबात आपले बरं, काल तुला खड्ड्या घ्यायला घातला का? आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मोजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज. हो, नाही नाही, आजही पण तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती, अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध गाडी ती, खोकलं येईन तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठोला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथाना. करीला ते काय नो हे महाराज, 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 करीला ते काय नो गे 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 महाराज, करीला ते काय नो हे 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 महाराज. हरी हरी पाहे बीजा शुद्धागी शुद्धागे, हरी पाहे बीजा काली, हरी हरी पाहे बीजा शुद्धागे शुद्धागे, हरी पाहे बीजा वा वा, काय गोड गाता. एकदा टाळी वाजवा ना सर्व. आणि काय मृदंग वाजवता राव. वा वा, एकदा यांच्यासाठी पण वाजवा. अति गोड स्वभावाचे या ठिकाणी लोक आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. गोड वाजवता तुम्ही. अति तुम्ही जशी दिसायला गोड आहे तसं वाजवायला सुद्धा गोड आहे. ज्ञान देव आहे.
ज्ञानच देव आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अवघड नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकला. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्र बसायत नाही. ते तोंड सोडून देण डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगड्यावर गुडघे फाकवा याच नाही, याचच नाही. ओ लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड बाजा. पण भामटीने आपल्या कीर्तनाला बसायचं नाही. इथं येऊन असं बसवतोय. वाढली गोवरी दशमीच्या तोंडावरी, दशमीच्या तोंडावरी, तोंडावरी अरे वाढली गोवरी तिथे तोंडावरी, दशमीच्या तोंडावरी, तिथे तोंडावरी वरी 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 वरी. चिंता बिंता करायची नाही, फक्त पाटापाटा बोलत जायचं. आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही, चिंता करून करायचं काय. अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी. पैसे मोजतानाच मी ह्याला बरं. बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी, होल्डर मध्ये बसवाय गेलं आणि व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. काही चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही, चिंता करून काही उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता. बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का. मग हे हाताने झटे करता कशाला बा तुम्ही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आईबापांवरती भाषण नका करू, आईबापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आईबापांवरती कीर्तन नका करू. 80% आमचे कीर्तनकारांनी आईबापच भांडवल केले. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, बस संपलं कीर्तन. आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं महाराज. अर्धा तास आई, अर्धा तास बाप. आणि ऐका ह्या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माय तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असावा तर माय पापेश बापन मला छिनेळा उचलून आपडलं बाई, पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात ढस रडले गो बाई, ढस रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली, तुला काय माहिती बाई. नाही नाही, आईबापांवरती भाषण नका करू, आईबापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला शिका. अर्जाचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे, त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. नाही, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीने एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे, ही तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावर फेकून तो कशाला सांभाळी दो.